गाड़ी में डालो, इधर है, गाड़ी में ले लो। बस हुसैन भाऊ जान दो अंदर। पोलीस स्टेशन अंतर्गत एक गांजाची कारवाई झाली आहे. नेमका कोण आरोपी आहे, कुठून गांजा आणला होता, किती किलो गांजा आहे, मुद्देमाल कितीचा आहे, काय म्हणतात? पोलीस स्टेशन तहसील हद्दीचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध गांजा ह्याच वाहतूक होणार आहे. त्या हिशोबाने आमच्या डीबी टीमने सापळा रचला होता आणि बगदादी शहा दर्गा गार्डलाईन या परिसरात आरोपी जिलू प्रमोद कुमार नायक वय 32 वर्ष राहणार गाव कलिंगा पदर जारघर तारसिंग राज्य उडीसा हा त्याच्या सुटकेसमध्ये 7.965 ग्राम म्हणजे जवळपास 8 किलो गांजा, एकूण किंमत रुपये 1,59,300 रुपयाचा गांजा वाहतूक करताना मिळून आलेला आहे. त्याच्यावर रेड कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो आहे. हा जो आरोपी आहे इथे कुणाला गांजा देण्याकरिता आला होता, काही माहिती समोर आली? सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे. आम्ही तपासात ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने निष्पन्न करू आणि तपासात ह्या कुठून आला होता आणि इथे कोणी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असले? हा ओरिसा येथून आलेला आहे आणि सध्या कॉन्टॅक्ट पर्सन इथला त्याचा कोण आहे, कोणाला भेटायला आला होता, कोणाला डिलिव्हरी द्यायला आला होता, ह्या सगळ्या तपासात गोष्टी निष्पन्न होतील. या कारवाईत कोणाकोणाचा सहभाग आहे? ही कारवाई आमचे डीबीचे PSI रसूल शेख, त्यांचे डीबी पथकाचे श्री चेतन माटे, श्री प्रदीप सोनटक्के, त्याच्यासह एक मिनिट पॉज. सदरची कारवाई आमच्या डीबीचे PSI श्री रसूल शेख, चेतन माटे, प्रदीप सोनटक्के, अनिल ठाकूर, वैभव कुलसुंगे, राशीद शेख, पंकज निकम, पंकज बागडे, किशोर धोटे, यशवंत डोंगरे, संदीप शिरफुले आणि महेंद्र सेलोकर या पथकाने एकत्रितपणे केलेली आहे.